नमस्कार। मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने मुंबईतील नाले साफसफाईची कामे, रस्ता काँक्रिटीकरण, गटाराची दुरुस्ती आणि नदीतून गाळ उपसा करण्याची कामे निर्धारित वेळेमध्ये जवळपास पूर्ण झाल्याचा दावा केला होता। खोटी माहिती देऊन मुंबईकरांची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचं काम महायुती सरकारने केलं होतं। प्रत्यक्षात यापैकी कुठलंही काम 50% सुद्धा पूर्ण झालेलं नाही। उलट रस्ता काँक्रिटीकरण आणि नाले साफसफाईच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला असून याची किंमत येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना चुकवावी लागू शकते। राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि गलतान कारभाराचा फटका मुंबईकरांना येणाऱ्या पावसाळ्यामध्ये बसू शकतो अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली होती। आणि आज आपण प्रत्यक्षात हे होताना पाहत आहोत। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली आहे। पहिल्याच पावसामध्ये मुंबईचे दानादान उडताना पाहत आहोत। राज्य सरकार आणि महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा फटका मुंबईकरांना आज बसला आहे। सत्तेमधील मंडळी भ्रष्टाचाराचा मेवा खात असताना मुंबईकर मात्र यातना भोगत आहेत। पहिल्या पावसामध्ये राज्य सरकार आणि महापालिकेतील प्रशासन राज्याच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा मुंबईच्या रस्त्यावर आज आपण पाहत आहोत। मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या, मुंबईकरांच्या कराचा पैसा लुटणाऱ्या, मुंबईला लुटणाऱ्या या टोळींना मुंबईकर कधीही माफ करणार नाही।